नमस्कार, मी रुपाली. रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण साखर न वापरता मऊ लुसलुशीत शिरा कसा करायचा हे बघणार आहोत. हा शिरा खायला अतिशय टेस्टी आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक पातेली घेतलेली आहे. पातेलीमध्ये आपल्याला 2 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाणी चांगलं गरम झाल्यावरती यामध्ये आपल्याला अर्धी वाटी गूळ घालणार आहे आणि हा गूळ आपल्याला व्यवस्थित असा वितळून घ्यायचा आहे. या शिऱ्यामध्ये आपल्याला साखर वापरायची नाही आहे, तर गोडासाठी इथे मी गूळ वापरलेला आहे. अशा पद्धतीने एकदा शिरा तुम्ही नक्कीच करून पहा. खूप टेस्टी लागतो आणि खायलाही हा शिरा पौष्टिक आहे. गूळ आपला पूर्णपणे वितळला आहे. गॅस आपला बंद करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये इथे मी अर्धी वाटी जाड रवा घेतलेला आहे. सुरुवातीला आपल्याला रवा हा कोरडाच भाजून घ्यायचा आहे. 2 मिनटं ह्याला असं फक्त परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि परतून झाल्यानंतर आपण ह्याला काढून घेणार आहोत. त्याच कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तूप घालायचं आहे. इथे मी तुपाचा वापरही खूप कमी प्रमाणात केलेला आहे, तरी पण शिरा एकदम मस्त मऊ आणि लुसलुशीत होतो. तर इथे तूप आपलं छान गरम झाल्यावरती आपल्याला याच्यामध्ये पुन्हा हा रवा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता बघा, तूप छान गरम झालेलं आहे आणि रवा आपला हा पुन्हा भाजून घ्यायचा आहे. 2 मिनटं ह्याला असं भाजून घ्यायचं आहे. थोडा याचा कलर चेंज होईपर्यंत आपण ह्याला परतून घेणार आहोत. त्यामुळे रवा ना खूप छान असा फुलला जातो. छान परतल्यामुळे तो खायलाही खूप टेस्टी लागतो. तर तुम्ही बघू शकता बघा, कलर याचा चेंज झालेला आहे. तर इथे मी आता मनुका टाकलेले आहेत. शिऱ्यामध्ये आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट टाकून घेतले तरी चालतील. आता इथे आपल्याला गरम जे पाणी आपण केलं होतं गुळाचं ते याच्यामध्ये ॲड करणार आहोत. गॅसचं फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे. तुम्ही बघू शकता बघा, सर्व पाणी मी ते घातलेलं आहे. अर्धी वाटीसाठी इथे मी 2 वाटी गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी आपल्याला इथे गूळ लागलेला आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनटासाठी याच्यावरती आपण झाकण ठेवून देणार आहोत. गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे. स्लो गॅसवरतीच आपला हा शिरा मस्त एकदम मऊ लुसलुशीत करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता बघा, 2 मिनटानंतर पाणी पूर्णपणे असं आटलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही छान असा मऊ एकदम मऊ लुसलुशीत हा शिरा आपला हा तयार झालेला आहे. गॅसची फ्लेम इथे मी बंद केलेली आहे आणि वरून आपल्याला ड्रायफ्रूट घालायचे आहे. तर इथे मी बदामाचे काप करून घेतलेले आहेत, ते घातलेले आहेत. 2 मिनटं ह्याला असं आता परतून पुन्हा ह्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. हा शिरा साखर न खाणाऱ्या लोकांसाठीही पौष्टिक आहे, कारण की आपण ह्याच्यामध्ये गुळाचा वापर केलेला आहे आणि गूळ हा खूप पौष्टिकही असतो. तर तुम्ही बघू शकता बघा, मस्त असा मऊ लुसलुशीत शिरा आपला इथे तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.